नमस्कार. आपल्या मेघ स्पर्श एकच ध्येय आकाशाला गवसणी घालण्याचे या चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज परत एकदा आपण आपल्याच भागातील एक अनोखी मुलाखत घेऊन आलेलो आहोत. आज प्रत्यक्षात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी. ओंकार, जर आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी ओंकार कुंभार. माझं मूळ गाव उमरकांचन, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी आत्ता सध्या निवडी येथे राहतो. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा निवडी येथे झाले आणि माझं हायस्कूलचं शिक्षण 10वीपर्यंत शिक्षण हे बालकृष्ण लक्ष्मण महाडिक निवडी येथे झाले आणि माझं ज्युनियर कॉलेज हे बळवंत कॉलेज विटा येथे झाले आणि ग्रॅज्युएशन पण माझं बळवंत कॉलेज विटा येथे झाले. बघा, ओंकार कुंभार राहणार सध्या नेवरीपासून जे उमरकांचन गाव आहे त्या ठिकाणी ते सध्या राहतात. मूळचं गाव त्यांचं पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील उमरकांचन हे आहे. त्याच्यानंतर ते या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, मायग्रेट झालेले आहेत आणि या ठिकाणीच त्यांचं बळवंत कॉलेज विटा 11-12वी ज्युनियर कॉलेज आणि बीकॉममधून त्यांनी पदवी बळवंत कॉलेजलाच घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर बळवंत कॉलेजला असताना फर्स्ट इयरपासून त्यांनी MPSCचा अभ्यास सुरू केला, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. आपल्या ग्रामीण भागातलेच असणारा तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळतो आणि 3 ते 4 वर्षामध्येच, म्हणजे एका बाजूने ग्रॅज्युएशन करत असतानाच ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर 1 ते 2 वर्षाच्या आत त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे. त्यांनी काय केलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि क गटाची जी जाहिरात आलेली होती 2023ला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रिलिम एक्झाम देऊन मेन एक्झाम देऊन अशा एक्झाम सर्व्हिसेशनमधून त्यांनी मोफसील क्लर्क या पदाची पोस्ट काढलेली आहे आणि त्याचे जॉईनिंग घेऊन ते सध्या आपल्यासमोर आपल्याशी बोलायला आलेले आहेत. तर मला विचारायचं ओंकार आपल्याला की तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि क गटातली ही असणारी एक्झाम होती तुमची, त्याची साधारण पूर्वपरीक्षा कधी झाली? पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023ला झाली. अच्छा, 30 एप्रिल 2023 एक्झाम झाली. त्याचा रिझल्ट कधी आला? पूर्वचा रिझल्ट आला सप्टेंबर महिन्यामध्ये आला. आणि मेन परीक्षा कधी झाली? 17 डिसेंबर 2023ला मेन झाली. अच्छा, त्याचा रिझल्ट कधी आला? मे महिन्यामध्ये रिझल्ट आला. अच्छा, म्हणजे पूर्व परीक्षेचा रिझल्ट आला, मेन परीक्षेचा रिझल्ट आला. त्याच्यानंतर तुमची मला वाटतं एक स्किल टेस्ट झाली असेल, बरोबर काय? मग साधारण जुलै 2024च्या आसपास तुमची स्किल टेस्ट सुरू झाली. म्हणजे मला म्हणायचं आहे की बघा, 2023ला सुरू झालेली एक्झाम यांची एकच याच्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रिलिम, मेन आणि त्याची स्किल टेस्ट हे यापर्यंत यायला प्रवास त्यांचा जुलै 2024 पर्यंत होता. आणि ऑल ओव्हर तुमचा जो रिझल्ट लागला तो कधी लागला? आता 13 जुलै 2025. बघा, एक तर तुम्ही उमरकांचनमधनं स्थलांतरित झालेला आहात तिथं, बरोबर आहे. पुरामुळे त्या पुनर्वसन तुमच्या या ठिकाणी झालेलं आहे आणि पुनर्वसन होऊन तुम्ही इथं येणं आणि हा सगळा भाग नवीन असणं, त्या ठिकाणी स्थिर होणं, तिथल्या भागाशी जुळवून घेणं आणि पुन्हा मग तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळा. का वाटलं तुम्हाला स्पर्धा परीक्षा करावी? स्पर्धा परीक्षा म्हणजे आमचं एक पुनर्वसन झालेलं, त्याच्यामुळं सरकारी शासकीय कामाशी आमचा जास्त संबंध आहे. त्याच्यामुळं ते अट्रॅक्शन होत गेलं. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये म्हणजे पुनर्वसन हो का? तुम्ही तुमचं मुलगाव उमरकांचन, तिथून तुम्हाला इथे यायचं होतं विटा भागामध्ये, म्हणजे सातारा जिल्ह्यातनं सांगली जिल्ह्यात, पाटण तालुक्यातनं खानापूर तालुक्यामध्ये, कडेगाव तालुक्यामध्ये यायचं. मग याच्यामध्ये कसा संबंध आला शासकीय खात्याशी? शासकीय खात्याचे म्हणजे जमिनीचं असेल घेणे, आम्ही तिकडसाठी जमिनी इकडे आले, इकडे भेटणार होते ते आले. नंतर शासकीय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा सेतू कार्यालय हे संबंध आल्यामुळं ते अट्रॅक्शन झालं की शासकीय नोकरी आपल्याला असावी. अच्छा, म्हणजे त्यांचा रुबाब किंवा त्यांचा जो काय मान आहे, त्यांच्या या पद्धतीची जी सेवा आहे त्यानुसार तुम्हाला वाटतं की आपण असं काहीतरी झालं पाहिजे किंवा आपण अशी काहीतरी सेवा व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला साधारणपणे मला वाटतं बीकॉम फर्स्ट इयरला असताना तुम्ही याच्यामध्ये पडला असाल आणि 3 वर्षामध्ये अभ्यास करून तुम्ही लगेच त्याच्यामध्ये उतरून 23 तुम्हाला वाटते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आसपास तुमचं पोस्ट तुम्हाला मिळाली. ज्या दिवशी तुम्हाला कळलं की आता ओलवर आता पहिला परीक्षेचा रिझल्ट आला, थोडासा आनंद होतो, पुन्हा मेन द्यायचे असले तर कुठं घसरला रिझल्ट, मेन घसरलं तर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागते. हा खूप कठीण प्रवास आहे, संघर्ष आहे याच्यामध्ये. प्रत्येक टप्पा पार करत असताना सर्व टप्पे पार पाडल्यानंतर ज्यावेळेला फायनल रिझल्ट लागतो की बाबा आता आपण मुक्त झालो किंवा आता आपलं नाव आलंय, तो दिवस काय होता किंवा ज्या दिवशी तुम्हाला हे समजलं तो क्षण नेमका तुमच्यासाठी काय होता? कसं झालं, कारण एक तर प्रोसेस खूप लेंदी होती, त्यामुळे संयम खूप महत्वाचा होता. आणि त्यावेळेला फायनल त्यावेळेचा आनंद तर सगळ्यांनाच होणार, घरात सगळे खुश होते आणि त्यामुळं सगळ्यात मला एकदम खुश झालेलं. कारण सगळ्यात कसं कळलं तुम्हाला लिस्ट का तो क्षण एकदम तो क्षण अनुभवायचा की आता
अचानक तुमच्या दिनकडे काही नाही, अचानक तुम्हाला कोणी सांगितलं, कळलं, तुम्ही डायरेक्ट बघितलं आणि तो क्षण त्यावेळी तुमचा अनुभव काय होता? त्या दिवशी रिझल्ट लागला, पीडीएफ म्हणजे लिस्ट आली त्यावेळी ऍक्च्युअली म्हणजे मी ती व्हिडिओ बघितली नव्हती. कळंबीचा मंगेश कुंभार मित्र आहे, त्याने मला सांगितलं फोन करून आणि पहिला फोन तर मी उचललाच नव्हता. नंतर सेकंड टाइमला फोन आला त्यावेळी उचलला, तर तेव्हा मला त्याने सांगितलं की आज असं रिझल्ट आलाय, तुझं नाव आलंय असं आलं. आणि मग परत सगळी खुश झाली, घरात वगैरे सांगितलं, सगळी खुश झाली. मला परत एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांना आठवण करून द्यायचे की या क्षण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक मुलाखतीमध्ये आपण सांगत असतो की आयुष्याच्या जे काय टार्गेट्स आपले असतात ते पूर्ण करत असताना जन्माला आलो आणि इथं सार्थक झाला असेल, त्याच्यानंतर जो महत्त्वाचा क्षण असतो की आपल्या आयुष्यामध्ये त्या ऑर्डर येणं, कुठेतरी आपल्याला नोकरी मिळणं किंवा जे अपॉइंटमेंट लेटर जे आपल्याला मिळतं, ज्या ठिकाणी आपल्याला लिस्टमध्ये नाव येतं, तो क्षण ज्या ज्या व्यक्तींना अनुभवायला मिळतो ते फार कमी आहेत आणि त्याच्यामधले हे एक व्यक्ती आहे. ओंकार, मी तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून तुमचं वेलकम करतो की तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला आहात किंवा हे पद तुम्हाला मिळालं, तुम्ही हे यश मिळवलं. याबद्दल तुमचं आईवडिलांचं यावर काय म्हणणं आलं ज्यावेळी तुम्हाला हे पोस्ट मिळाली, पद मिळालं? घरची काय बोलले याविषयी? घरचे एकदम खुश होते, कारण एकदम म्हणजे 3-4 वर्ष असं झालेलं की पहिल्यानंतर अपयश येत होतं सारखं भरपूर एक्झाम दिल्या आणि काही यश भेटत नव्हतं असं झालं. आणि त्यामुळे एकदम रिझल्ट आला, सगळी घरात खुश वगैरे होते, त्यामुळं आई वडील एकदम खुश होते. आणि आता पण वडील वगैरे एकदम, कारण आता ॲक्च्युअलमध्ये जेव्हा काम वगैरे तेव्हा तर जास्त खुश होतं. रिझल्ट यायच्या अगोदरचा काळ तुमचा जगण्याचा, धडपडण्याचा, परीक्षा देण्याचा आणि रिझल्ट आल्यानंतरचा, याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं? रिझल्ट यायच्या अगोदर तर कसं होतं, अगोदर जास्त कोण जास्त बोलत नव्हतं, जास्त म्हणजे आदर वगैरे जास्त तो सन्मान होता, त्यावेळी एवढा भेटत नव्हता. आता असं झालं की कोण पण आलं तर डायरेक्ट साहेब वगैरे किंवा सन्मान वगैरे भेटतो. मान्य मिळत तसं तो तुमच्या यशामुळं किंवा तुमच्या जो संघर्ष करून तुम्ही जे यश मिळवलं कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला मिळत असेल, पण तरी देखील तुमच्या नाही का तेवढ्या सगळ्यांच्या ह्याच्यातून तुम्ही राहून ते मिळवलं. ग्रामीण भागामध्ये म्हणतात ना आता सगळीकडे झालेलं आहे, मल्टीमीडिया सगळीकडे आलेलं आहे, सोशल मीडिया सगळीकडे आलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्याकडे पोचतात. आता कोचिंग क्लासेस वगैरे काही एवढी आवश्यकता नाही की दिल्लीमध्ये गेलं पाहिजे, तुम्हाला पुण्या मुंबईमध्ये गेलं पाहिजे, 2-2 लाख रुपये भरले पाहिजे. तुम्ही घरच्या घरी अभ्यास करून किंवा एखादं कॉलेजेस धरून त्या कॉलेजच्या अटॅचमध्ये ग्रॅज्युएशन करत असतानाच तुम्ही यश मिळवू शकता असं तुम्हाला हे वाटतंय. आत्ता जे काही पोरं एक्झाम देत आहेत, तरुण आहेत तुमच्या बरोबरचे, ग्रॅज्युएशन करणार आहेत, कोणी SYला आहे, कोणी TYला आहे, कोणी BCOMचं सेकंड इयरला आहे, BSc सेकंड इयर करत आहे आणि त्यांना जर स्पर्धा परीक्षा करावीशी वाटत असेल आणि कधी काही लोकांना वाटत असेल की यश मिळते की नाही, बाबा नको करायला, सोडून द्यावं किंवा काय नको, चलबिचल अवस्थेत असणारी जी काही पिढी आहे, तर याविषयी तुम्हाला काय सांगता येईल त्यांना, या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आपण जर ते क्षेत्र निवडलं तर ते क्षेत्र म्हणजे जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत ते केलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे आणि एक लिमिट ठेवलं पाहिजे, एवढ्या वर्षापर्यंत आपल्याला करायचं आहे असं, आणि त्या पायरीने आपण चालू पाहिजे, वाटचाल केली पाहिजे. संयम असेल आणि त्या महत्वाचं संगत जास्त डिपेंड राहते, संगत आपण कोणाशी कॅम्पस चांगला पाहिजे. आता माझ्यासोबत कसं झालं, मला संदेश शिरतोडे, अभिजित तनपुरे असतील, प्रणव दबडे असतील, ही संगत चांगली भेटते, म्हणजे एकदम चांगली. या परीक्षेतला किंवा वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करणारे लोक तुमच्या समोर होते, तुम्ही एकत्र असायचा, चर्चा त्याच्यावरती करायचा, फोकसिंग होतं तुमचं, फोकसिंग मध्ये तुम्ही जात होता, ते सोडून दुसरं कोणतंही हे नव्हतं आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला असं म्हणायचं संयम आणि फोकस असेल तर यश लवकर मिळतं. मग या तरुणांनी तेच करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. आणि जर त्यांना वाटत असेल की आता आपलं काय शक्य होणार नाही किंवा होत नसेल, डळमळत असेल कॉन्फिडन्स त्यांचा थोडासा, सोडून द्यावं असं वाटत असेल, तर अशा वेळी काय केलं पाहिजे? अशा वेळी म्हणजे कसं, एक तर स्वतः मोटिवेट राहिलं पाहिजे, स्वतः म्हणजे आपल्याला करायचं तर करायचं असं थांबवायला पाहिजे आणि आपलं संयम जीवनात शक्यतो केलं चांगलं. पुढलं तर आपल्याला करायचं आहे, असं करायचं पाहिजे, हे करायचं आहे आपल्याला. खूप छान. आता तुम्ही सध्या तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहे बरोबर, साधारण किती दिवस झालं तुम्ही जॉईनिंग घेऊन? आता एक 10 ते 12 दिवस झालं मला आता जॉईन. कोणत्या विभागात तुम्ही काम करताय? आता मी CID ऑफिस CID ऑफिस म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग या ठिकाणी अंतर्गत तुम्ही त्या ठिकाणी मोफशील या पदावरती काम करत आहात. एकंदरीत आता सध्या तुमची मनस्थिती काय आहे, कसं वाटतं तुम्हाला? आता म्हणजे कसं झालंय, आता एक तर म्हणजे महत्वाचं म्हणजे नोकरी भेटली, त्यामुळे एकदम खुश आहे, स्थिर वाटते. आता पुढे काय अभ्यास करण्याची इच्छा तुमचं आहे का? आपलं झाले नोकरी लागली आता काय चालू आहे, म्हणजे मी अभ्यास बंद केलेला नाही, तुमचा अभ्यास चालू आहे. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत एकदा मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्याच भागातले नेवरी या ठिकाणी असणारी ही व्यक्ती जर आज चांगल्या पद्धतीने अभ्यास करून इथे असणाऱ्या फॅसिलिटी ज्याला आपण म्हणतो या सुविधांचा वापर करून चांगली शास्त्रीय नोकरी मिळवत असेल तर आपल्यालाही सर्वांना त्यापर्यंत पोहोचायला काहीच अडचण नाही, काहीच नाही.
फोकसिंगमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यांनी सांगितलेलं संयम आणि फोकस हे 2 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओंकार, आपण आलात आमच्या चॅनलवरती, आमच्या लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी तुम्ही काही बहुमोलाचं मार्गदर्शन केलं. तुम्ही मिळालं याच्याबद्दल तर आम्ही तुमचं स्वागत करतोय. तुमच्याकडून जे काही मार्गदर्शन मिळालं नक्कीच आमच्या लोक याचा वापर करतील. काही लोकांना एक 2 लोकांपर्यंत जरी तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली तरी आमच्या या चॅनलचं आमचं सगळ्यांचं सार्थक झालं असं आम्ही म्हणतो. आणि पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करून तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.